चला दोन्ही बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल झाले आणि मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. फिल्डिंग करणारी टीम प्लीज तुम्हाला विनंती आहे, कारण की बराचसा वेळ आता घेत आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजून आम्हाला द्या प्लीज. आणि आता प्रत्येक ओव्हर मागे जी टीम मीटिंग होणार आहे ती आता थांबली जाईल तुमची, कारण की तुम्हाला जराही वेळ आता टीम मीटिंगसाठी दिला नाही जाणार नाही आहे. आमचे दोन्ही अंपायर्सना देखील ही आम्ही विनंती करेल की आता टीम मीटिंगसाठी आपण कोणालाही वेळ देऊ नका. ते संपूर्ण नियम सध्या तुमच्या हातामध्ये आहेत. रविवारचा आज फायनल दिवस आणि रविवारच्या दिवसामध्ये सध्या आपण पाहिले तर पहिली मॅच खेळली जाते. आज खऱ्या अर्थानं नवी मुंबईसाठी खूप महत्त्वाचा मॅच आहे. आज बरेच मंडळाचे आगमन होणार आहेत, बरेच गणरायांचे आज आगमन होणार आहे. आज नवी मुंबईच्या दृष्टीनं देखील आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. मॅचला सध्या मात्र सुरुवात होते. आज सध्या आपण पाहिलं तर रोहित आणि शुभम हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. प्लीज चला मॅचला लगेच सुरुवात करून द्या. मीटिंग नको प्लीज, लगेच मॅचला सुरुवात करून द्या, कारण की टाइम पुढे चाललाय, मॅच चालू झाली नाहीये. प्लीज पहिला बॉल लगेच मैदानामध्ये टाकून घ्या. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून मॅच पहिला चेंडू फक्त तुम्ही मैदानामध्ये लवकरात लवकर टाकण्यात यावा ही विनंती आहे. 9:25 झालेत मित्रांनो. दोन्ही टीमचे 12th मॅन आहेत. सुजित शेवाळीला सध्या आपण पाहतोय मॅच मध्ये अगदी गोलंदाजीसाठी तयार होतोय. मॅच क्रमांक 1 मध्ये पहिल्या इनिंग मध्ये सध्या मात्र सुजितला तुम्ही पाहताय तयार झालाय गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर अगदी आपण पाहिलं तर रोहित पाटील. ही पहिली मॅच आहे ज्याच्यामध्ये दोन्ही बेस्ट ऑफ द बेस्ट खेळाडू एकमेकांसमोर आलेत. प्रत्येक मॅच मध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट एकमेकांसमोर येत राहिलेत. नमन करूया श्री गणेशला आणि आजच्या दिवसाची खऱ्या अर्थानं सुरुवात करूयात. येस अंपायरचा इशारा येतं, लेट्स प्ले द क्रिकेट, लेट्स प्ले द मॅच. आणि आजच्या दिवसाला होते सुरुवात. शुभमुहूर्त आमच्यासाठी कोणताच नाहीये, जिथून आम्ही करू सुरुवात तो आमच्यासाठी आहे शुभमुहूर्त. 9:26 पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यात येतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. फायनलचा दिवस आणि 3, 2, 1 गणपती बाप्पा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल आहे. खेळाडू रोहित पाटील पहिल्या चेंडूवरती. ही दुसरी मॅच आहे रोहितची आणि दुसऱ्यांदा तो पहिल्या चेंडूवरती बाद झाला. तब्बल 2 वेळा गोल्डन डकचा शिकार ठरलाय रोहित पाटील. जातोय नाराज होऊन आणि या मॅचची आजचा रविवारची सुरुवात रोहितची मात्र खास झाली नाहीये. त्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर जी दिवसाची सुरुवात असते, क्रिकेटची जी सुरुवात असते दिवसाची, आजच्या दिवसाची त्याची शांत सुरुवात झाली. कारण की रोहित पाटीलसाठी पहिला चेंडू होता, शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न आणि दुसरी वेळ जिथे गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिला मॅचला खेळत असताना देखील बोल्ड झाला, दुसरी मॅच तो खेळला आणि तिसऱ्या मॅचमध्ये 0वरती बाद झाला. अप्रतिम कॅच पकडले मिड विकेटला आणि सुजित शेवाळेनं मिळवले पहिलीच विकेट. ही सुरुवात असते. एक असं की तुम्ही लवकर येऊन जर पूर्ण टीम मीटिंग घेताय, स्टेबल होते तर तुमची एक सुरुवात तुम्ही करू शकता. मात्र आज आपण पाहिलं टीम्स वेळेवरती उपस्थित नव्हत्या, त्या टीमची स्वतःहून देखील घाई गडबड झाली आणि या सर्व गोष्टी तुमच्या खेळावरती देखील इफेक्ट करू शकतात. जयदीप आलाय, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. मिस्टर जयदीप. सुजितला सध्या आपण पाहिलं तर अगदी झूम केलं जात आहे. ज्या पद्धतीने संपूर्ण ओमचा MTC कॅमेरा टेक्निक जी आहे ती संपूर्ण यूज केली जाते या यूट्यूब चॅनलवरती आणि प्रत्येक मी म्हणेल ऑप्शनचा यूज केला आहे ओमचा MTC कॅमेरा मॅन जे आहेत त्यांच्या माध्यमातून. आमचे संपूर्ण यावेळी देखील बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू चेंडू बंद बसतोय. व्हॉट अ कॅच. बॅक टू बॅक सेकंड कॅच पकडली आहे. धक्क्यावरती धक्के, 2 धक्के भेटले. सुरुवात चांगली नाही झाली आहे. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी या टीमची ही सुरुवात त्यांना नको हवी होती आणि ही सुरुवात आजच्या फायनलच्या दिवसामध्ये झाली आहे. काय घडलंय? पहिली विकेट गेली रोहित पाटीलची, दुसरी विकेट माघारी गेली जयदीपची. दोन्हीही शेर होते, दोघेही 1.25 शेर होते. आज ढेर झालेत आणि दोघेही मागे गेलेत. सुजित शेवाळेनं पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवून दिलेत.
विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा सुजित शेवाळे. हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती पहिली हॅट्रिक विकेट येईल का त्याच्या माध्यमातून बॅट्समन आला मैदानामध्ये सूर्यकांत. बॅकफुटला जातोय शॉट ऑन पूल. हॅट्रिक विकेटचा चेंडू होता एका धाबेसाठी जरूर खेळला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून चेंडू गॅदर केला फेकला जाईल तोपर्यंत फक्त एक धाव कंप्लीट केली आहे. फक्त एक धावा. प्रतिम सुरुवात झाले ज्या पद्धतीने आजच्या सकाळची सुरुवात झाली मी म्हणेल धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी टीमसाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाची ठरले. गोलंदाजांसाठी महत्त्वाची ठरू शकते. बॅटिंग करणारा भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडीसाठी थोडीशी निराशदारी आजची सकाळ आणि आजची सुरुवात झाली. मात्र त्या टीमच्या हातामध्ये की शेवट कसा करायचा आहे. तुमची सुरुवात खऱ्या अर्थानं महत्त्वाची नाही आहे. तुमचा शेवट कशा पद्धतीने होतोय हे महत्त्वाचे. कारण की एखादं पुस्तक जेव्हा वाचायला घेतो तेव्हा पहिलं पान वाचल्यानंतर शेवटचं पान वाचायची सगळ्यात पहिल्यांदा इच्छा होते. हा चेंडू अगदी निघून जातोय पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शुभमला पण पाहतोय अर्थातच सध्या मात्र मैदानामध्ये बॅटिंग करत असताना शुभम शेवाळे चॉईस प्लेअर आहे श्री भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी या टीमचा. आणि शुभम जेवढा वेळ मैदानामध्ये दाखल आहे जेवढा वेळ मैदानामध्ये तो उभा आहे तेवढा धाबा येणार आहे टीमला हे माहिती आहे. फक्त त्याचं थांबणं महत्त्वाचं आहे. नाही भूमिपुत्र मैदान असं आहे की इथे तुम्ही थांबलात की इथे धाबा होतात. इथे फक्त थांबणं गरजेचं आहे. पाय रोवून मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. ओहो गती परिवर्तन चेंज ऑफ द फेस. कारण की यावेळी चेंडू आपण पाहिलं तर थोडासा पुढे टाकला एक पाय पुढे काढून पॅडल करण्याचा प्रयत्न सुजित शेवाळे तेवढाच हुशार आहे जेवढा हुशार शुभम आहे. कारण की दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर एकमेकांच्या मनातील गोष्ट जाणून घेण्याचं तंत्र विकसित करता. मात्र शुभम सध्या त्या तंत्रामध्ये स्वतःचं ज्ञान वाढवून चेंडू आणखीन अचूक टप्प्यावरती ठेवण्यामध्ये माहीर झाला. याला बोलतात रीडिंग. ज्या पद्धतीने माइंड रीड केला जातोय. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी पडतोय. विकेट किपर संग्रामचं मी कौतुक करेल. संग्राम अप्रतिम विकेट किपिंग यार क्लोज आहे संग्राम यावेळी मात्र यष्टांच्या जवळ. आणि संग्रामवरती खऱ्या अर्थाने एक वेगळी जबाबदारी की चेंडू त्याच्याकडून जर सुटला तर धावा येतील. पण संग्रामनं या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं दबाव फलंदाजावरती देखील टाकला. अप्रतिम विकेट किपिंग अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम एफर्ट्स आणि बॅटिंग दाखवावी लागेल आजच्या मॅचमध्ये. कारण की ही सुरुवात आहे. आज मॅचमध्ये परफॉर्मन्स दाखवावाच लागेल. शेवटचा चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आता आला. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. या ओव्हरमध्ये फक्त धावा दिले 2 आणि 2 विकेट घेतले सुजित शेवाळे. अप्रतिम गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग लपेटले बाई. कारण की 12वा खेळाडू बोलवता शुभमकडून एखाद 2 येईल. मात्र शुभमने ज्या पद्धतीने सुजितनं लपेटून टाकले पूर्णपणे रीड करून गोलंदाजी केली. टप्पा अचूक वेगवेगळ्या टप्प्यावरती त्याला एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी तुम्ही बोलू शकता. धावा फक्त 2 विकेट गेले 2 आफ्टर 1 ओव्हर. वेलकम मॅडी. दैवत छत्रपती आपलं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आपलं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला राणी कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला राणी कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी. आपण ऐकलं तर अर्थातच जय भवानी जय शिवाजी आणि आजच्या सकाळची सुरुवात अगदी या सुमधुर संगीताना डीजे एकवीरा कोपरखेने यांच्या माध्यमातून केली जाते. मात्र गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर अधिकच्या गोलंदाजीवरती अधिकाधिक धावा हव्यात सूर्यकांत आणि शुभमला भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी टीमला. यावेळी उचलला चेंडू हवेमध्ये मिड विकेट रिजन. अगदी चेंडू बाहेर 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 निघून जातोय आणि हेच गरजेचं होतं. हेच येणं गरजेचं होतं. आणि आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आकाईवाडी या टीम कडून. कारण की चेंडू अगदी टप्प्यावरती आला होता मिस्टर सूर्यकांतच्या आणि त्याच टप्प्यावरून त्याने एक्झिक्यूट केला तो चेंडू.
यावेळी आपण पाहिलं तर वन हँडेड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे खेळाडू फाईन मध्ये चेंडू आपण पाहिलं तर वन बाउन्स पकडला जातो एक धावी ते मात्र कंप्लीट केली जाते तोपर्यंत संग्रामपर्यंत चेंडू पोहोचतोय सूर्यकांत यांची दुसरी धाव घेण्याची इच्छा होती मात्र शुभमने नकार दिला त्या चेंडूला नंतर ड्रोन व्ह्यू सध्या मात्र दाखवलं जातं ओम साई MTC आणि अँडी म्हात्रे यांच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू संपूर्ण कॅप्चर केला अँड्री म्हात्रेचं काम तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने असतं काम असं करा की काम पाहताच नाव घेतलं पाहिजे की हे काम हा ड्रोन व्ह्यू अँडी म्हात्रेचाच असणार आणि ओमसा MTC तो ड्रोन व्ह्यू आपल्या टेलिकास्टवरती यूट्यूबवरती दाखवतोय म्हणजे ओमसा MTC अँडी म्हात्रे जेव्हा एकत्र एखाद्या स्पर्धेला असतात स्पर्धा उचलण्याचं काम खऱ्या अर्थाने या दोघांचं महत्त्वाचं राहतं अशा बऱ्याच स्पर्धा या दोघांनी उचलल्यात मात्र फटका या फसला जातोय कॅच पकडली जाते आणखीन एक विकेट लपेटली हा भाई लपेटली आणखीन एक विकेट ही विकेट इम्पॉर्टंट होती आणि आता समजते तोपर्यंत डीजेला संधी देऊयात आणि यानंतर कंटिन्यू करूयात झिरोवरती तदनंतर जयदीप बाद झाला झिरोवरती 3 खेळाडू 0वरती आउट झालेत 9 धावा आहेत 3 विकेट माघारी गेलेत आणि हा ड्रोन व्ह्यू सध्या मात्र ओमसा MTCच्या स्क्रीनवरती पाहता अँडी म्हात्रे डोंबिवली देवीचा पाडा त्याच्या माध्यमातून हा ज्या पद्धतीने ड्रोन व्ह्यू घेतला जातोय रम्य वातावरण हिरवं वातावरण संपूर्ण तुम्ही पाहताय सध्या अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनमधून खेळाडू डीपमधून वेगाने येतो मात्र 2 धावांचा प्रयत्न जो केला गेला तो महत्त्वाचा राहू शकतो कारण की आता धावा हव्यात आता एक धाव दुसऱ्या धावेमध्ये कशी कन्वर्ट करता येईल सिंगलला डबल्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल हे बघितलं जाईल संपूर्ण भूमिपुत्र मैदान तुम्ही पाहताय अगदी पावसाळी रेनी सीझनमध्ये पहिल्यांदाच ड्रोनचा उपयोग खऱ्या अर्थानं कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात येतोय काम कसं असावं काम अशा पद्धतीने असावं स्पर्धा कशी असावी त्याचं जिवंत उदाहरण खऱ्या अर्थानं कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2.0च्या माध्यमातून दाखवलं जात आहे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अगदी यष्ट्या त्रिफळाचीत फलंदाज बाद होतोय विकेटचं पतन आणि किरणला जावं लागेल किरण बॅक टू द डकआउट आणखीन एक विकेट आणखीन एक धक्का आणखीन एक फलंदाज माघारी कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 मध्ये येणाऱ्या खास पाहुण्यांसाठी मान्यवरांसाठी मराठा धोप ही जी तलवार आहे ती दिली जाते आणि त्याचं देखील आपण कौतुक करणार आहोत त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत मात्र सध्या ड्रोन व्ह्यू दाखवला जातो तो अगदी जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीपासून कशा पद्धतीने जर तुम्ही एखाद्या विमानामध्ये एखाद्या घार तिथून जाते तर तिच्या नजरेतून मैदान कसं दिसेल हे खऱ्या अर्थानं पूर्णपणे तुम्हाला दाखवलं जात आहे आणि हा फेमस होईल ही रील्स हा व्हिडिओ हा थोड्याच दिवसामध्ये येईल याच्यामध्ये कराड तालुक्याचं छान गाणं असेल एडिट केल्यानंतर ही व्हिडिओ येईल ओहो यावेळी चेंडू देखील आपण पाहिलं तर चेंडू टप्प्यानं पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जाते 2 षटकांचा खेळ झालेला आहे टीमची टोटल आपण पाहिली तर 11 धावसंख्या हा ड्रोन व्ह्यू सध्या आपण पाहतोय हा आत्ताचा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे म्हणजे आत्ता अँडी म्हात्रे यांचा ड्रोन आकाशामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू हा लाईव्ह दाखवला जातोय हा कालचा ड्रोन व्ह्यू नाहीये हा सध्या वर्क केलेला KTRBPL 2.0 असं आम्ही खेळपट्टीवरती सिमेंटवरती लिहिलेलं आहे आणि तदनंतर तुम्ही पाहताय जे संपूर्ण गवत आहे हिरवळ तुम्ही पाहताय हा ड्रोन व्ह्यू अँडी म्हात्रे खऱ्या अर्थानं अर्धी कोपरख्याने कव्हर करू शकतो एवढी रेंज त्याची संपूर्ण ड्रोनची आहे आणि KTRBPL 2.0 हे सध्या मात्र तुम्हाला दाखवलं जातं खेळपट्टीवरती आपल्या हाताने लिहिलेलं आहे प्रत्येक जण मेहनत घेतोय आपल्यामध्ये जी कला आहे ती मैदानामध्ये तो दाखवत असतो आणि ही कला आमच्या खेळाडूंनी मैदानामध्ये दाखवले जे आपल्या हातानं KTRBPL 2.0 त्यांनी मात्र हे लिहिलं आहे
अप्रतिम ड्रोन व्ह्यू आणि सध्या आपण पाहिलं तर संग्राम आणि बॅट्समन या दोघांना कॅप्चर केले जाते अगदी त्यांच्या डोक्याच्या वरती मधोमध हा ड्रोन आहे आणि सध्या गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुजित त्याला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. येस, जास्त सापड बार याला म्हणतात, जास्तच आढळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचते 12 आणि 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केले आता अंपायरनं. म्हणजे जो बाउन्सर होता हा ड्रोन, आता आमचा कॅमेरामॅन ड्रोन आता कॅप्चर करतो, तो ड्रोन तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने हा ड्रोन हवेमध्ये उडतोय. 12 धावसंख्या. यावेळी देखील आपण पाहिले तर थोडा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जास्तच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा आता मात्र जरूर येतोय अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 13. मॅच तिथे देखील रंगले आणि 12वे खेळाडू इथे देखील एकमेकांशी भांडतायत. एक वाईट गेला की हा त्याच्याकडे बघतोय, हसतोय, पण विकेट गेल्यानंतर तो त्याला चिडवतो. ही वेगळी मजा कॉमेंट्री बॉक्समध्ये चालू आहे. दोघेही लव्ह स्टारचेच खेळाडू आहेत, मागे बसलेत आणि बॉलर देखील. यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला मी म्हणेल, कारण की हा चेंडू त्याच पद्धतीने टाकला, मात्र अँगल थोडासा आतमध्ये घेतलाय. इंचभर चेंडू आतमध्ये ठेवल्यानं काय होऊ शकतं त्याचं एक चांगलं उदाहरण पहा. थोडासा इंचभर चेंडू आतमध्ये राहिलाय आणि तिथून हा चेंडू डॉट चेंडू म्हणून मी म्हणलं घोषित झालं, एक बिंदी गेंद म्हणून घोषित झाला. चांगली गोलंदाजी, आपली लाईन त्यानं सोडली नाहीये, आपला जो विचार आहे तो त्यानं सोडला नाहीये आणि त्याच लाईनवरती गोलंदाजी. संग्राम मागे आपण पाहिलं तर जरूर एक गायडन्स देतोय गोलंदाजाला. गती परिवर्तन संग्रामने आधीच सांगितलं होतं, या आधीचा व्हिडिओ म्हणजे आधी तर तुम्ही 10 सेकंद जरी मागे गेला असाल तर संग्रामने बोटं फिरवून सांगितलं होतं हा स्लोअर वन टाकायचा आहे आणि सुजितनं खऱ्या अर्थानं हा स्लोअर वनच सोडला आणि तिथे पुढे विकेट किपर काय असतो, विकेट किपर सेंटर ऑफ द अट्रॅक्शन असतो. संपूर्ण मैदान आणि गोलंदाजाला तो खऱ्या अर्थानं कम्युनिकेट करत असतो आणि तेच सध्या चालू आहे. धावसंख्या 13 वरती 2 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने जरूर खेळून काढला. 1 धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल, मात्र दुसरी धाव सोडली आहे, तोपर्यंत चेंडू हातामध्ये नाहीये आणि 2 धावा इथे मात्र वेगानं कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धावसंख्या. धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. तब्बल 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा गती परिवर्तन, या मात्र लॉफ्ट केला चेंडूला आहे खेळाडू. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडले कॅच. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज आणखीन एक कॅच आउट आणि त्याच रिजन मध्ये दुसरा फलंदाज आहे जो कॅच आउट झाला. बॅटर गॉन. आणि आदेश पर्यंत बॅटिंग आली आहे. आदेश बोलत असेल थँक गॉड आज बॅटिंग आली आहे. खुश आहे आदेश आज. धावसंख्या अगदी 15, 5 विकेट माघारी गेले. तर मी म्हणेल या दोन्ही टीम एकाच गटातल्या आहेत, सो या टीम बऱ्यापैकी क्वालिफाईड झालेत असं म्हणायला काय हरकत नाहीये. आदेशसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. अक्षय डफळे, बापरे, प्रत्येक षटकाराला 500 रुपये. महंगा प्लेयर है और एखाद 2 आले की आजचा दिवस निघाला. 15 धावसंख्या. 15. तब्बल 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. पुढून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी चेंडू थोडासा बाहेर ठेवलाय. संग्राम हसतोय कारण की त्याच्या हातात चेंडू जरूर होता. तो देखील विचार करत असेल याच्या खात्यामध्ये 500 तरी जाऊ देत, पण कुठेतरी आपण पाहिलं तर एक धावसंख्या जी होती, पहिली विकेट आली, दुसरी विकेट आली, आता दहीहंडी येते, खालचा थर पडला की टॉपचा पण खाली पडतो. तेच झालं, पहिला थर पडले, बाकीचे थर खाली कोसळत आहेत. सध्या धावसंख्या 15. हे व्यासपीठ आमचं दाखवलं जातं ड्रोनच्या माध्यमातून. संपूर्ण कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग जी पुरस्कृत केली सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांच्या माध्यमातून. यावेळी त्या फटका आपण पाहिलं टॅप खेळण्याचा प्रयत्न, जिथे कुठलीही धाव घेतली जात नाहीये. जिथे आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू असल्या कारणानं नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन सॅगी देखील बोलतोय की मला पण स्ट्राईक हवे, धाव मी अजिबात घेणार नाही. 15 धावा, 5 विकेट. यावेळी मात्र माघारी गेले. 3 षटकांचा खेळ संपला. हा आमचा संपूर्ण ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहता.
ड्रोन व्ह्यू मध्ये संपूर्ण आमचे खेळाडू, तदनंतर आमचा प्रगल्भ व्यासपीठ, तदनंतर आपण पाहिलं तर जी हालचाल व्यासपीठावरती चालू आहे ती संपूर्ण तुम्हाला स्क्रीनवरती दाखवली जाते. या व्यासपीठावरती कंटिन्यू हालचाल चालू असते, कारण की कोणी ना कोणी पाहुणे येत असतात. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी या व्यासपीठावरती चालू असते. 15 धावा झालेत, 3 षटकांच्या अखेरीस 5 विकेट. अंडी मात्रे माफ करा, आमच्या DJ यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आपण ऐकूयात. बरोबर मंगेश घरा, त्याचबरोबर नाना, अक्षय डफरे, सचिव, हे सगळ्यांची चर्चा चालू होती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र यावेळी जरूर कंप्लीट केलाय. एक फ्रेश ओव्हरला चालू झाले. ओव्हर क्रमांक 4 आहे सध्या. आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज दाखल झाला शुभम. 16 धावा. शुभम पाटील आज वाढदिवस आहे शुभमचा. तमाम कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं शुभमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि त्याला आई एकविरा देवी उदंड आयुष्य देऊया. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या कॅप्चर केला जातो. थँक्यू सो मच. हो, सुरेख फटका लपेटली आहे खेळाडू काव कॉर्नर रिजनला. अगदी काय घडलंय. वॉट अ कॅच. हा यंग होता आणि हा खऱ्या अर्थानं मी म्हणेल सुजित होता. नाही, आदेश जाता जाता जरूर बोलेल की 500 खाल्लेस तू माझे. हे 500चा फटका होता आणि अडचणी बऱ्याच होत्या जिथे सुजित होता. कॅच आपण पाहूयात. अप्रतिम कॅच. स्वतःला कंट्रोल केलं, त्या पावसाच्या पाण्यातून मात्र वाट काढली आणि तदनंतर 6वा धक्का दिला आपल्या टीमला. लपेटली भाई. येस, आणि आदेश आता सुजितच्या जवळून जाणार आहे. जाताना 2 गोष्टी जरूर बोलेल आणि तो बोलतोय देखील. 500 खाले. स्वतः संघ मालक अविनाश दादा सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाले. आमचा संपूर्ण व्यासपीठ सध्या चहा मस्तपैकी या व्यासपीठावरती चालू आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्ट इथे पुरवली जाते. कारण की सकाळच्या नाश्त्यापासून पूर्णपणे अगदी लंच वगैरे प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुरवली जाते. मॅनेजमेंट याला बोलतात की सकाळचं टायमिंगवरती वेळेवरती चहा, वेळेवरती जेवण, वेळेवरती नाश्ता. दॅट्स कॉल अ मॅनेजमेंट. आणि हे मॅनेजमेंट संपूर्ण सागर पाटील आणि त्याची संपूर्ण टीम करत असते. एखादा तुम्हाला स्पर्धा भरवायची असेल कशी करायची, तर मला वाटतं येणाऱ्या दिवसात सागर पाटील कोर्स पण चालू करू शकतो. बेस्ट मॅनेजमेंट कोर्स सागर पाटील ऑफकोर्स चालू करू शकतो, कारण की यामध्ये काही तर मी म्हणेल शंका नाही आहे. 16 धावा. हलक्या हाताने चेंडू यावेळी मात्र जरूर खेळून काढला. जिथे आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय डॉट स्वरूपामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे तब्बल धावसंख्या अगदी 16 आहेत. अविनाश दादा स्वतः संघ मालक आहेत, मैदानामध्ये दाखल झालेत. शुभम सध्या आपण पाहिलं तर बड्डे बॉय. आज बड्डे असला तरी मात्र आज क्रिकेटसाठी त्यानं वेळ दिला. पडल्यानंतर थोडा जास्त बाहेर अंपायर कळवतात. हा व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर 17 धावसंख्या. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅडमिंटन फटका खेळून काढला, जिथे हलक्या हातानं मात्र पुन्हा एकदा सुजितनं हा चेंडू अडवला. सुजित ज्या रिझनमध्ये ते रिझन आहे लॉंगॉन आणि काव कॉर्नर. त्या रिझनमध्ये पूर्णपणे क्षेत्ररक्षण दमदार चालू आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 धावसंख्या आपण पाहिली तर 18 वरती जाऊन पोहोचले. 6 विकेट आतापर्यंत माघारी आलेत. यावेळी देखील सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या हातामध्ये चेंडू जरूर जातोय. आम्ही यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी कॉल देतो. मोहिते सरकार आणि पार्थ 11 दुधडेवाडी दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. टॉस आपण घेणार आहोत. ओहो, यावेळी देखील बॅट स्विंग केले, मात्र चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय आणि तदनंतर संग्रामने जरूर प्रयत्न केला स्टंप आउट करण्याचा, मात्र अखेरीस आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ यावेळी मात्र जरूर संपला आणि टीमची टोटल आहे 18. रिप्ले टेलिकास्ट दाखवलं तर संग्रामने जो चेंडू अगदी यष्ट्यानं लावला, मात्र बॅट अगदी पूर्णपणे ड्रॅग झाली होती, जिथे आपण पाहिलं तर 18 धावसंख्या 18. अगदी स्वतः संघनायक संग्राम आलाय गोलंदाजीसाठी. सध्या तुम्ही पाहताय सध्या शूज दाखवले जात आहेत संग्रामचे, अगदी झूम करून. एक रेड कलर, दुसरा ब्ल्यू कलर, झापूक झुपूक. हो, चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा टर्न करतोय.
कारण की टर्न आहे संग्रामकडे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे त्याची. धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावसंख्या. यावेळी मात्र अगदी पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा डॉट जातोय. 19 धावसंख्येवरती स्कोर अगदी स्थिर आहे आणि पहा सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे आणि सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना थोडीशा पावसाचं स्वरूप तुम्ही पाहताय. पाऊस मात्र दाखल झाला आता. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. आता 20 धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. संग्राम सध्या आपण पाहिले तर आपल्या बोटांच्या जादूमधून चेंडूला दोन्ही बाजूला म्हणाला टर्न करण्याचा प्रयत्न जो चालू आहे तो आतापर्यंत यशस्वी राहिला आहे. चांगली गोलंदाजी अद्यापही चालू आहे. कारण की चेंडू सोडत असताना आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून त्याच्या हातातून ज्या पद्धतीने चेंडू सोडला जातोय तो आपण पाहिलं तर पूर्णपणे टिचकी चेंडू टाकला जातोय. वेगानं टाकलेला चेंडू स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला निघून जातो वेगानं. 4 धावेसाठी अप्रतिम फटका. चौकार इथे मात्र येतोय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जाते 24 या आकड्यावरती 24. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. 24 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली गेले 24. यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम फटका. पंच आहे मात्र अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये निघून जातोय. वॉटर स्ट्रोक बॅकफुटला जातोय. पंच फटका तदनंतर मात्र निघून गेला. अलग करने का झलक स्ट्रोक था आणि या पंचने मात्र टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाते. अखेरीस संग्रामच्या विरोधामध्ये धावा आल्यात. म्हणजे पहिले जेवढे टर्न त्याने करून दाखवले ते सगळ्या टर्नवरती आता मात्र धावा यायला सुरुवात झाली. रीड केले त्याला पूर्णशा. 30 धावसंख्या 30 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो यावेळी दुसरा चेंडू मैदानामध्ये फेकलाय. त्याच्यावरती बॅट्समन येस सॅगीला तुम्ही पाहताय. कारण की सॅगी स्वतःहून एक चांगला फोटोग्राफर आहे आणि बरेचसे फोटोज त्याचे व्हायरल होत आहेत. सध्या तो बॅटिंग करत असताना 6 चेंडू 11 धावा त्यानं ठोकल्यात आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिले तर हा शेवटचा चेंडू या इनिंगचा. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिड विकेट रिझनच्या अगदी बाहेर निघून जातो. अप्रतिम फटका निघून जातो मॅक्सिमम साठी. शेवटच्या 3 चेंडूवरती आलेल्या तब्बल 16 धावा महत्वाच्या ठरू शकतात कारण की टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले अर्थातच 36 या आकड्यावरती आणि 37 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करण्यासाठी सुजित शेवाळे, शुभम पाटील आणि संपूर्ण धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या टीमसाठी 37 रन्स टू विन. 37 धावेचं टार्गेट आणि टॉससाठी आपण जाऊयात. अर्थातच दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल मोहिते सरकार आणि पार्थ 11 दोन्ही कॅप्टन्स आहेत. तर रुपेश आपण करूयात या मॅचचा टॉस. चला ज्या क्षणाची आपण आतुरतेनं मात्र वाट पाहत होतो पहिला सामना सुरू झालाय आणि किरणजी मस्कर सरांच्या गोड आवाजानं मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. तुम्ही आम्ही पाहता सर्वांची लाडकी आवडती बहुचर्चित बहुप्रतीक्षित सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे यांनी पुरस्कृत केलेली कराड क्रिकेट असोसिएशन कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीस येईल. मोहिते सरकार आणि पार्थ 11 दुधडेवाडी दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण कॅप्टन या टॉससाठी. मोहिते सरकार आणि दुधडेवाडी ह्या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण प्लीज टॉससाठी यायचं आहे. चला इथून टॉस घेतला जाईल दुसऱ्या सामन्यातील. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटील कोहिनूर हिरा अर्थातच राजू कंक यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक या सामन्याची घेतली जाईल. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. मोहिते सरकार आणि पार्थ 11 काटा चॉईस केला आहे अलाय चापा आणि टॉस जिंकलाय. अर्थातच कालच्या दिवसापासून ज्या नावाची चर्चा आहे काय निर्णय असेल इथून. फिल्डिंग करू आम्ही.
फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. वा, हा सगळा कालचा दिवस पाहायला गेला तर त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव, हा सामना खूप आजच्या दिवसातील ही महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि ज्या प्रकारे खेळी झाली आहे आज, कशा प्रकारे इथून क्षेत्ररक्षण करत असताना कोणता गोलंदाजामध्ये बदलाव किंवा कोणत्या गोलंदाजावरती तुमचा विश्वास आहे की तू ही मॅच एकतर्फी बनवू शकतोय किंवा चांगली गोलंदाजी करून कमी स्कोअर खर्च करू शकतोय? विश्वास तर सगळ्यांवरतीच आहे, म्हणून मी सगळे प्लेयर माझ्या टीममध्ये घेतलेत. सगळे चांगले खेळत आहेत आणि आज आमची मेन मॅच आहे, म्हणजे लीगची मॅच आहे. ही मॅच जिंकलो तर आम्ही पुढे जाऊ शकतो. तर एफर्ट देऊ, चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकायचा प्रयत्न करू. डेफिनेटली चांगला निर्णय. आणि इथून पाहायला गेलं तर सकाळचं सत्र आहे, पहिला सामना आजच्या दिवसातील आहे. संघमालक उपस्थित आहेत का, पहिला प्रश्न. आणि त्याचबरोबर संघमालकांविषयी काय म्हणाल? कालच बोललो मी, संघमालक म्हणजे आमचे दाजीच आहेत. काय त्यांचं टेन्शन नाही, आम्ही फ्री खेळतो आणि त्यांचं काही इंटरफेअर नसतं गेममध्ये. फक्त संघ घेतलाय त्यांनी, बाकी बोलले तुझं तू प्लॅन कर, तुझी टीम घेऊन खेळ, काय प्रॉब्लेम नाही. डेफिनेटली आम्ही बऱ्याच इथे प्रीमियर लीग पाहिलेला गेला, संघमालक ज्यावेळी फ्री माइंडेड खेळायला चान्स देतात त्यावेळी चांगला खेळ खेळाडूंचा होताना अनेक वेळा पाहिला आहे. तुम्ही टॉस हरलाच, पहिला सामना आहे, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न केला असता, पण तरी जरी बॅटिंग आली असेल तरी आम्ही चांगला स्कोअर करून चांगलं टार्गेट देईल. इथून प्रथम तर तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि सलामीची जोडी कालचीच आपल्याला पाहायला मिळेल की त्याच्यामध्ये काही बदलाव आपल्याला पाहायला मिळेल? हो नक्कीच. दुसऱ्या सामन्यामध्ये संतोष नव्हता, पण संतोष ह्या सामन्यामध्ये खेळ तर तो असेल ओपनिंगसाठी. या 5 षटकांमध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल? समोरची टीम बघता आणि स्वप्नीलचा फॉर्म बघता तर जेवढ्या रन्स करेल तेवढ्या आमच्यासाठी कमीच आहेत, तरी पण आम्ही 60+ 70+ करण्याचा प्रयत्न. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक. तुम्ही दोन्ही कॅप्टनना मी इथे देईन आणि फोटोशूट इथे केलं जाईल. आणि जाऊया परत एकदा आपण आणखी एक हाय होल्डेज ड्रामा रंगताना मात्र पाहायला मिळते, तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जाते ते किरणजी मस्कर सर. थँक्यू. 37 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलंय. 37 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेले. सध्या मात्र सुजित शेवाळे सध्या आपण पाहतोय स्ट्राईकला, त्याच्या समोर आपण पाहिलं तर शुभम पाटील हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि शुभम शेवाळेला सध्या मात्र गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय. मॅचला होते सुरुवात, 37 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं जात आहे. 37. पहिला चेंडू अगदी यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी पडल्यानंतर थोडासा बाउन्स होऊन निघून जातोय. अंपायरकडे अशापूर नजरेने जरूर पाहिलंय सुजितनं. मात्र चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर शुभमने काल देखील चांगली गोलंदाजी दाखवली. कालच्या दिवसामध्ये देखील गोलंदाजी करत असताना त्यांना आपण पाहिले तर एक टर्न त्याच्याकडून बघायला भेटले, वेगवान चेंडू त्याच्याकडून बघायला भेटले. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शरीरावरती जरूर आला फटका, अप्रतिम आहे, निघून जातोय, लपेटल्या भाई, लपेटा फटका होता, शॉर्ट आर्म पूल होता, बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजनच्या बाहेर, सीमा रेषेच्या बाहेर मॅक्सिमम होता. सुजित शेवाळे स्पेशल गुड मॉर्निंग बोलणारा हा त्याचा पहिला षटकार होता आजच्या दिवसातील. षटकार अप्रतिम, दुसरा चेंडूवरती हा फटका त्यानं खेळून काढला. वेलकम मॅडी. अप्रतिम फटका. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चेंडू पडल्यानंतर कमी गतीनं जातोय. त्यानंतर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने अगदी जर तुम्ही यूट्यूबला तुम्ही आत्ता पाहिलं तर अगदी स्लो मोशनमध्ये पाहिलं तर चेंडू योग्य अगदी निघून जातोय. जो बाउन्स हवा होता तो भेटला होता शुभमला. यावेळी देखील अप्रतिम फटका, शॉर्ट आर्म पूल, एक तेरी एक मेरी, आणखीन एक येतोय. वॉटर स्ट्रोक यार. स्कोरबोर्ड तुम्ही पाहिला तर 0606. तुम्ही बोलाल हा गाडी नंबर आहे का नाही. आज सुजितनं केलेली आतापर्यंतची बॅटिंग आहे. 0606 अप्रतिम बॅटिंग आहे. 12 धावसंख्या स्कोर कार्डवरती. पहिला डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट, तदनंतर षटकार. कभी खुशी कभी गम, कभी खुशी कभी गम अशी राहिली ही ओव्हर आतापर्यंत. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सध्या मात्र खेळ चालू. एक धावसंख्या मी म्हणेल एक लो स्कोरिंग मॅच आहे ही.
खऱ्या अर्थानं स्कोरर माझ्यासोबत आमच्यासोबत कालच्या दिवसापासून जोडले गेलेत रोशन वसंत पाटील, त्यांचं देखील कौतुक आहे. रोशननं खऱ्या अर्थानं कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगसाठी खऱ्या अर्थानं मी म्हणेल स्कोररच्या भूमिकेमध्ये जे काम केलं अप्रतिम. जो आमचा कणा आहे तो मजबूत झाला रोशनच्या इथे उपस्थित असल्यामुळे, कारण की कालच्या दिवसापासून अप्रतिम स्कोरिंग त्याची चालू आहे. आणि आपण आपल्या तालुक्यासाठी खऱ्या अर्थानं काहीतरी दिलं पाहिजे, कारण की आपल्याला आपल्या तालुक्यानं खऱ्या अर्थानं खूप काय दिलंय, आपल्या गावानं खूप काय दिलंय. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अंपायर सांगतात हा चेंडू कुठेही स्पर्श झाला नाहीये, व्हाईट बॉलसाठी निघून जातो. एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. 13 ऑन अ स्कोर कार्ड. शुभम सध्या आपण पाहतोय 4 चेंडू त्यानं सादर केले. यावेळी देखील बॅकफुटला जातोय, आणखीन एक येतोय, तिसरा आ गया भाई, तिसरा होता हा. आणि हा देखील क्रॉस बॅटेड शॉर्ट आर्म पूल होता, हा देखील डीपला होता जिथे बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला सुजित शेवाळे खऱ्या अर्थानं सिंगल डबलसाठी जातच नाहीये, कारण की एकेरी दुहेरी धावा नको आहेत त्याला हवेत मोठे फटके. आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक डझनमध्ये त्याला धावा हव्या असतात, की लॉट्समध्ये धावा हव्या असतात, ज्या 6 असतात, ज्या 4 असतात, त्याच धावा तो गोळा करताना आपण पाहिल्या. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या 19 या आकड्यावरती सध्या मात्र अस्थिर आहे. ओहो, चेंडू थोडासा खाली राहिला, हा देखील बॅट स्विंग केली होती. पहा आतापर्यंत षटकार आला, तदनंतर डॉट झाला, तदनंतर अशीच मॅच राहिले. 24 चेंडू आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तब्बल 18 धावेची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. डीजे मॅडीला आपण ऐकूयात सकाळच्या सत्रामध्ये. बड्डे बॉय सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाला. शुभम पाटील, आज वाढदिवस शुभमचा आणि पुन्हा एकदा त्याला संपूर्ण कराड तालुका रबर बॉल आणि कराड तालुक्याच्या वतीनं, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या वतीनं, सर्व खेळाडूंच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊयात. आणि आई जगदंबा देवी त्याच्या पाठीशी नेहमी राहो, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण हो. ओहो, हलक्या हातानं ग्लॅन्स केला, अगदी हलक्या हातानं फक्त दिशा दिल्या, स्टेअर केला शुभमला. अगदी सध्या झूम केलं जातं, दाखवलं जातं आमच्या बड्डे बॉयला. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी जाऊन पोचली, जी 20 या आकड्यावरती जाऊन पोचते. अजून फक्त 17 धावा हव्यात जिंकण्यासाठी. सुजितला दुसऱ्या साईडला 2 अँगलमध्ये सध्या दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला. सुजितला 6 चेंडू 18 मध्ये सुजित सध्या खेळतोय. यानंतरची मॅच तयार राहा, कारण की पार्थ 11 तुम्हाला फिल्डिंग करायची या मॅच नंतर. ओहो, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, कारण की हा जाणून बुजून टाकलेला बाउन्सर होता जिथे सुजितसाठी, कारण की गती परिवर्तन होता, थोडीशी गती या चेंडू मागची काढून घेतली. आणि ओमसा MTC काय झूम कॅमेरा दाखवला जातोय, संपूर्ण सुजितच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही या कॅमेरामध्ये पाहू शकता. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉईंट रिझनला आहे खेळाडू, चेंडू तो अडवेल तोपर्यंत फक्त 1 धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट केली जाते. धावांसाठी जास्त गडबड करताना दिसत नाहीयेत, कारण की ऑलरेडी धावा थोड्याशा मी म्हणेल की कमी आहेत. त्याच धावा कमी वेळेमध्ये जास्त बनवलेत आता सेकंड इनिंगमध्ये. आता 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. 21. यावेळी देखील व्हाईट बॉलचा इशारा आमच्या अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. हा देखील चेंडू बाउन्स टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न बड्डे बॉयला सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. शुभम पाटीलला 22 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेले. 22. ओमसा MTC हल्ली झूम करून दाखवते, म्हणजे हावभाव, त्याचं संपूर्ण बॉडी लँग्वेज दाखवली जाते. ओहो, यावेळी अगदी हलक्या हातानं मी म्हणेल एक पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, जिथे फक्त 1 धाव कंप्लीट केली जाईल. सुजित करतोय, शुभम करतोय काय, सुजितचे जर बॅट बोलते तर तो त्याला सिंगल काढून देतोय. नेहमी हिरो नसतं बनायचं भाऊ, कधी कधी हिरोचा भाऊ बनलं तरी चांगला असतं, आणि सध्या तेच काम चालू आहे शुभमचं. सुजितला बॅटिंगला 23 धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडूचा खेळ झाला. एक रिप्ले पाहिला जिथे एक स्वीट किस त्यानं आपल्या बॅटला दिली. वॉट अ रिप्ले. बॅकफुटला सुरेख फटका, अगदी मिड विकेट रिझन आहेत खेळाडू दोघे. कॅच पकडली जाते, विकेटचं पतन. बडी मछली जाल में फंस गई. सुजित शेवाळे बॅक टू द डकआउट, जाईल माघारे. स्माइल त्याची तशीच आहे चेहऱ्यावरती, आणि सध्या मात्र जातोय.
नशीब सुजितच्या माईक नाहीये, सुजित नशीब माईक नाहीये कॉलरला, कारण की जे हावभाव आहेत, जी चेहरापट्टी ती संपूर्ण झूम करून दाखवली जाते. ओ माय गॉड, संग्राम इज देअर, संग्राम आला. सुजित बोलत असेल, तुला कोणी यायला सांगितलं नाही. सध्या मात्र या सर्व गोष्टी चालू आहेत संग्राम मैदानामध्ये. आजही ती मॅच आठवते, संग्रामनं ती जी मॅच पावसाळी क्रिकेटची काढून दिली होती, 1 चेंडू 7ची ती मॅच त्यानं खऱ्या अर्थानं टाय केली होती. आणि तदनंतर आपण पाहिलं तर संग्राम तिथून पुढे मात्र फोकस झाला आणि अजून एक ज्यानं आता जी ट्रॉफीवरती त्याचा बॉल लागला आणि तदनंतर तीच ट्रॉफी त्यानं आपल्या नावावरती करून घेतली. या सर्व रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत. 23 धावसंख्या 23. हो, पहिला चेंडू पॅड अगदी मी म्हणेल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार जिथे आपण पाहिलं स्विच खेळण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ संपला आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोचते 23 या धावसंख्येवरती. 23 धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस. पुन्हा एकदा मॅडीकडे जाऊयात आणि एक छान गाणं त्याच्या माध्यमातून ऐकूयात. DJ मी म्हणेल मॅटर केलेला नाहीये. तुमचा खेळ, तुमच्याकडची कला आणि तुमचा अनुभव या सर्व गोष्टी तेव्हा मॅटर करतात. ओहो, सुरेख फटका, बड्डे बॉय मिड विकेट रिझन निघून जातोय अगदी 4 धावेसाठी. अगदी 4 धावा या त्याच्या बॅटमधून आल्या, ज्या महत्वाच्या होत्या. आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचते 27 या आकड्यावरती. येस, 27 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती आहे. पहिला चेंडूवरती अगदी त्यानं मी म्हणेल स्वागत केलंय, स्वॅक्सचे स्वागत केलंय आणि गुड मॉर्निंग बोललाय. पहिल्या चेंडूवरती सूर्यकांत दादा यांना 37 धावेचं आव्हान आहे. 27 स्कोर कार्डवरती आहे सध्या. यावेळी देखील टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी क्रॉस बॅटेड खेळाडू आहे तिथे वेगाने येतात लॉंग ऑन वरून. जिथे आपण पहिलं चेंडू गॅदर केल्यानंतर हलक्या हातानं चेंडू अगदी गोलंदाजापर्यंत फेकला जातोय. पुन्हा एक धाव कंप्लीट केलं तर संग्राम आला स्ट्राईक वरती. सध्या मात्र आपण पाहतोय यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड. एक धाव अगदी आरामामध्ये, जरूर चालत एक जॉगिंग धाव असते, म्हणजे मॉर्निंग जॉगिंग तुम्ही जशी करता, वॉकिंग करता तशी धावत. ओहो, फसला जाऊ शकला असता, कारण की फक्त तोच हुशार नाहीयेत, बाकीचे पण हुशार आहेत. यावेळी आपण पाहिलं तर जरूर हा जर डायरेक्ट हिट लागला असता तर त्याच हलक्या पावलानं यावं लागलं असतं. यावेळी सुरेख फटका मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर पोहोचवला आणि या मॅचची कहाणी जवळ आणून ठेवले, जिथे आहे धावा 36. आता फक्त 1 धाव हवी विजयासाठी, 2 धावा आता विजयासाठी हव्यात. 35 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली. आता फक्त 2 धावा दूर आहे. शुभमने आता हात खोलायला सुरुवात केली. वॉर्ड स्ट्रोक या काय बॅट स्विंग आहे, काय बॉडी लँग्वेज आहे. बॅट स्विंग आणि ज्यानंतर लिफ्ट झाले ही बॅट आपण पाहू शकतो. अगदी बॅटची ग्रीप कशा पद्धतीने पकडले, चेंडू अगदी बॅटच्या रडामध्ये. तदनंतर ही बॅट स्विंग आहे आणि त्याची देहबोली आहे, ही चेहरापट्टी आहे त्याची. आणि तदनंतर एक स्वीट छोटीशी स्माईल चेंडू बाहेर गेल्यानंतर. वा, एका फ्रेममध्ये आपण पाहिलं तर रोहित पाटील आणि शुभम पाटील दोघांना एका फ्रेममध्ये दाखवलं जाते. वाव, ही फ्रेम खूप छान दिसते. तदनंतर संपूर्ण टॅटू रोहित दादाचे तुम्ही पाहू शकता, जे टॅटू त्याचे आहेत पूर्णपणे आर्ट केलं त्याने. टॅटूज सुद्धा दाखवले जातात. अप्रतिम ओमचा MTC वर्क आहे तुमचं. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये चेंडू वाईट साठी निघून जातो. तर फक्त 1 धाव हवी रोशन दादा जिंकण्यासाठी. 36 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे.
विनिंग फटका होता अगदी व्यासपीठाच्या समोर. वॉड येस, वॉड स्ट्रोक. आणि हा खऱ्या अर्थानं प्रत्येक फलंदाजाचा हवा असलेला फटका की मी माझा शेवटचा विनिंग फटका असाच खेळावा जो व्यासपीठाच्या अगदी समोर पडावा आणि तदनंतर मात्र एक ब्लास्ट व्हावा की येस आय एम अ विनर, माझी टीम जिंकली. आणि अखेरीस आपण पाहिलं तर विजेता संघ ठरला अर्थातच धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ. विजेता संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. येस, नेक्स्ट टीम मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅच अर्थातच सुजित शेवाळे या मॅच